संसार वाढतो. होय. म्हणून खरे देवशास्त्र गुरुच मी भजन करेल आणि त्यांचं सेवन करेल व्यवहारण्याने. खरे देवशास्त्र गुरूंचं जोपर्यंत आम्ही केलं नाही तोपर्यंत प्रतिक्रमण करायचं हां. की मी सगळं मिथ्यात्व केलं आणि ह्यामध्येच मिथ्यात्व म्हणजे काय? मिथ्यात्व म्हणजे कुदेव कुशास्त्र कुगुरु यांना भजलं. शरीर म्हणजेच आत्मा जाणलं, परद्रव्य म्हणजेच मी आहे असं जाणलं. हां. सगळं परिवाराची शांती सुखी झालं तर माझी सुखी आहे असं म्हणणं हे सगळं काय आहे? खोटं आहे. म्हणून आपल्याला ती मान्यता ठेवायची नाही. मान्यता कोणती ठेवायची? मी सर्व परद्रव्यापासून भिन्न आहे. आता मला माझं फक्त स्वतःमध्ये राहून साधायचं आहे. आपल्याला दुसरं काही सुद्धा विकल्प करायचे नाही. सगळ्या अनुकूलता देत आहेत आपल्याला, तर आपण त्याचा उपयोग काय करून घ्यायचा? फक्त निर्विकल्प कसं राहता येईल? आत्मानुभूती घेतल्याशिवाय आपल्याला मोक्ष मार्ग मिळत नाही. आपण किती त्याग केला, सर्व काही केलं, पण स्वतःला जाणलं नाही मी कोण आहे याची जाणीव करणं आवश्यक आहे. ती आत्मानुभूती सोपी आहे. आता ही भिंत जाणता येते की नाही? आता तुम्ही ज्या गावावर नाही इथं आला ते जाणलं की नाही? कोणी जाणलं? आपल्या आत्म्यानेच जाणलं, ज्ञानाने जाणलं. मग तसा माझा आत्माच मला जाणणे योग्य आहे. दुसरं काही मला आता जाणायचं नाही, मला फक्त स्वभावातच राहायचंय असं जर विचार केला तर आपण शांतीला, खऱ्या सुखाला प्राप्त होतो. म्हणून सतत आपण खरं सुख कशात आहे हे पाहण्यासाठीच आपल्याला कितीतरी जन्म गेले. सुखासाठीच आपण धडपडलो, पण सगळं सुख इंद्रियात वगैरे विषयात भोगत राहिलो आणि म्हणतो हेच मला खरी सुखी झालो. पण ते खरं सुखी नाही. शरीराचं आरोग्य म्हणजे सुख नाही, तर कोणतं सुख आहे? आत्म्याचं आरोग्य म्हणजे सुख आहे. समजतंय ना? त्रास होतोय का? तर मग सारखं आपण हे समजत राहिलो, जाणत राहिलो तर आपल्याला ह्याच्यातून शांती मिळते. आणि आपण फक्त सारखं विकल्प करत राहिलो, दुसऱ्यांचं ह्यांनी खाल्लं का, त्यांनी ठेवलं का, हे आले का, ते गेले का, मग त्या विकल्पात अर्थध्यान होतं आणि अर्थध्यानाने दुर्गती होते. म्हणून आपल्याला आता कोणतं विचार करायचा आहे? फक्त आत्म्याचा विचार करायचा. जेवढे क्षण आता मला मिळाले तेवढ्याच मी त्याला दुर्लभतेने समजून अतिशय ते भाग्याने मी त्याचा उपयोग करत आहे. फक्त श्वास श्वास मे जिन भजो म्हटलं की नाही, एक एक श्वासामध्ये जिनेंद्र भगवंतांचं भजन करा, म्हणजे सेवन करा, स्तुती करा. तसं श्वास श्वास मे निज भजो. मग तसंच आपल्याला एक प्रत्येक श्वास आपला वाया जाऊ द्यायचं नाही. स्वतःला जाणत राहायचं. भगवंतांचं दर्शन पूजा झाली की आता या ठिकाणी त्या ठिकाणी दर्शन करताना जाणलं जिन दर्शन नसून निज दर्शन आहे. भगवान जसे तसा माझा आत्मा आहे. ही पूजा भगवंतांची नसून मी पवित्र स्वभावाकडे जात आहे असं जाणायचंय. म्हणजे यासाठी आपलं सगळं प्रयत्न आहे. जे काही आपण त्याग करतो त्याच्यात पण त्याचा विचार काय तर हे सर्व परपदार्थ आहे, ते मी त्यापासून भिन्न आहे, त्याला मी ग्रहण करत नाही. मी फक्त स्वभावाला जाणत राहतो. खात असताना सुद्धा खादनपि न खादती, खात असताना सुद्धा खात नाही. पश्यनपि न पश्यती, पाहत असताना देखील पाहत नाही. हे सगळे चक्षुंद्रिय बाहेरची इंद्रिय आहेत, त्याने मला जाणीव करायची नाही. पाहायचं नाही, खायचं नाही असं आपल्याला वाटतं, परंतु हे पाहत असताना सुद्धा आत जाणीव ठेवायची आहे. हे बाहेरचं दृश्य चक्षुंद्रियाने दिसतंय, मी फक्त जाणणारा आपल्या अमूर्तिक स्वरूपाने जाणणार आहे, चेतन स्वरूपाने जाणणार आहे. तसंच खात असताना एक एक घास जरी खाल्ला तरी सुद्धा ते माझं नाही, मी त्यापासून भिन्न अनिचन स्वरूपी आहे असं चिंतन करत राहिलो प्रत्येक वेळेला आपण, तर आपली चांगली समाधी साधते. आणि आपली समाधी साधण्यासाठीच आपल्याला हा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. तुला ध्यान कसं करायचं? ध्यान कसं करायचं? ध्यान कसं करायचं? आता बघा की माझा मुलगा जाणार आहे, हे त्याला नाही की नाही? मग
कोणताही त्याला नाव म्हटलं जातं आर्तध्यान. कारण मुलगा जाणार म्हटलं की इष्टवियोग वाटतंय, मग मी तर कसं काय राहणार, मुलगा नाही होतं म्हटल्यानंतर. मग अशा रीतीने आपल्याला इष्टवियोगाचं दुःख झालं की आर्तध्यान म्हणायचं. ते सहज होतंय की नाही, झोपल्या झोपल्या सुद्धा. असं काही त्याला कुठं काही आपल्याला आसन घालावं लागतंय किंवा काय असं मुहूर्त बघावं लागतंय, काही नाही, लगेच विचार आला, आर्तध्यान झालं. मग तसाच विचार धर्मध्यानाचा करे. माझा आत्मा ह्यापासून भिन्न आहे, मी फक्त जाणणारा मात्र आहे. मग हे धर्मध्यान आपल्याला तशा प्रकाराने खरी शांती कुठं मिळणार आहे, आत्म्यात. आत्मा शरण आहे आपल्याला. बाहेरचा परिवार कोणी सुद्धा आपल्याला उपयोगी नसतो. आपल्याला वाटतं हे माझे ते माझे, आणि का कोण आपलं मुलगा कोणाचा आहे? माझं नाही काही, शरीरच नाही आपलं सुटायला लागले. शरीरच एका क्षेत्रात असलेलं, शरीरावरचे केस सुद्धा शरीराचे नाही, निघून जातात की नाही शरीरावरचे केस सुद्धा. मग ते त्याचे नाहीत म्हटल्यानंतर आत्म्याचं शरीर होत नाही. मग जिथं शरीरच आपलं होत नाही तिथं बाहेरचं मुलगा मुलगी किंवा काय घर धन हे काय आहे का आपलं? काहीच नाही. ह्यापासून मी सतत भिन्न आहे असं जाणायचं. सर्व दोषाचं प्रायश्चित्त, अंतराय कर्माचं प्रायश्चित्त, भोगाची रुची होते त्याचं प्रायश्चित्त, रोग झाला त्याचं प्रायश्चित्त, आणखी त्या योग्य मी जे काही विभाव केले त्याचं प्रायश्चित्त. आणि आता जे काही आपल्याला वाटतं शरीरामध्ये उठता बसता येत नाही तर त्याचं प्रायश्चित्त. तशा प्रकाराने मी कोणाला तरी त्रास दिलेला आहे, ते सर्व दोष माझे मिथ्या होत, ते जीव मला क्षमा करत, मी त्यांना क्षमा करतो आणि माझ्यामध्येच मी राहो, माझी माझ्यामध्ये छेदोपस्थापना हो, असा विचार करून मी पश्चाताप करून प्रायश्चित्त मागत आहे. तर हे प्रायश्चित्त म्हणून आजीवन ओल्या पालेभाज्यांचा मला स्थूल दृष्टीने त्याग आहे. औषधात वगैरे आपल्याला कळलं पंचपरमेश्वरांच्या साक्षीने साक्षीने हा मी नियम स्थूल दृष्टीने घेते. कशात निघालं मोकळी, कुठं विसरल्यानंतर काही प्रसंग पडल्यानंतर किंवा अजून काही औषध वगैरे याच्यात असेल तर त्या सर्वाला मोकळी ठेवून हा मी नियम घेत आहे. आणि फळामध्ये फणस खाता का? फणसाचा त्याग करायचं चालतंय? बोर, फणस, अननस, बोरं सांगितलं ना, बोरं, करवंद, जांभूळ, फणस. सर्व दोषाचं प्रायश्चित्त म्हणून त्याग करत आहे आजीवन. कुठल्या त्या फळांचा जे सांगितलं, कशात निघालं, कोणी चुकून खाऊ घातलं त्याला ते औषधात काय असेल वगैरे तर आपल्याला माहीत नसलेलं अंजीर वगैरे ते पण त्यागच असतं.